नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या जीवनामध्ये काही वेळा असे दिवस येतात जिथे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. घरामध्ये संकटे, पैशांची अडचण, मनातील अस्वस्थता, लेकरांच्या भविष्याची चिंता आणि कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. पण हिंदू धर्मामध्ये असा एक पवित्र महिना सांगितला आहे जो आपल्या जीवनातील बंद झालेले मार्ग पुन्हा उघडतो. तो म्हणजे अधिक महिना, पुरुषोत्तम महिना. हा महिना फक्त कॅलेंडरमधला अतिरिक्त महिना नाही आहे, तर हा महिना आहे स्वतः भगवान विष्णूंनी आपल्या भक्तांना दिलेली एक सुवर्ण संधी. असे मानले जाते की या महिन्यामध्ये केलेली विष्णू सेवा, स्वामी सेवा, नामस्मरण, दान आणि दीपदान याचे फळ अनेक पटींनी वाढून मिळते. कारण या महिन्यामध्ये भगवान विष्णू स्वतः पृथ्वीवर भक्तांच्या भक्तीकडे लक्ष ठेवून असतात. मैत्रिणींनो, जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करते, तेव्हा तिच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. हळूहळू अडथळे दूर होऊ लागतात. रोजच्या संघर्षातही एक नवीन आशेचा किरण दिसू लागतो. स्वामींची कृपा अशी असते की जिथे सर्व संपल्यासारखे वाटते तिथूनच नव्या सुरुवातीचा मार्ग तयार होतो. आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये केलेली स्वामी सेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. मैत्रिणींनो, अधिक महिन्यात तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः पवित्र नदीमध्ये जसे की चंद्रभागा, गोदावरी, गंगा किंवा इतर तीर्थक्षेत्रांच्या नद्यांमध्ये तुपाचा दिवा सोडणे हे अत्यंत शुभ मानले जाते. कारण हिंदू धर्मामध्ये दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे अंधाराचा अंत. जेव्हा एखादी आई किंवा वडील आपल्या लेकरांच्या सुखासाठी तुपाचा दिवा नदीमध्ये सोडतात, तेव्हा त्या दिव्याबरोबर आपल्या जीवनातील दुःख, अडचणी आणि नकारात्मकता वाहून जाते. असे मानले जाते की त्या दिव्याचा प्रकाश आपल्या मुलांच्या भविष्याला आशीर्वाद देतो. लेकरांच्या शिक्षणात प्रगती व्हावी, त्यांच्या आयुष्यात चांगले मार्ग खुलावे, घरात सुखसमृद्धी यावी, यासाठी अनेक भक्त श्रद्धेने दीपदान करतात. विशेष म्हणजे तुपाचा दिवा म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर ती आपल्या श्रद्धेची ऊर्जा असते. आणि श्रद्धेने केलेले प्रत्येक कार्य भगवान विष्णू आणि स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचते. म्हणून मैत्रिणींनो, या अधिक महिन्यामध्ये शक्य असेल तर एक छोटासा तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णूंचे नामस्मरण करा, स्वामींचा जप करा. कारण कधीकधी आपल्या जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी फक्त एक खरी श्रद्धा पुरेशी असते. मैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये केलेले एक दीपदान तुमच्या घरातील संकटे दूर करून तुमच्या लेकरांचे भविष्य उजळवू शकते. पण यामागचे गुपित फार कमी लोकांनाच माहिती आहे. अधिक महिना हा फक्त धार्मिक महिना नाही, तर आपल्या आत्म्याला प्रकाश देणारा काळ आहे. या महिन्यामध्ये केलेली भक्ती आपल्या पुढील अनेक वर्षांचे भाग्य बदलू शकते. स्वामींवर आणि भगवान विष्णूंवर विश्वास ठेवा, कारण भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.